भुजंग माझं नाव, मला घाबरतो सारा गाव. हरामजाद्या, रानातलं काम सांगितलं तर रानात जाऊन झोपलाच वैर दारू पिऊन. हा रे हा सरपंच सोडा सरपंच. सरपंच सोडा, तुला सोडणार नाही, तुझा जीव घेणार आहे मी. सरपंच चुकलं. अरे गेली 25 वर्ष झालं या गावचं मी राजकारण करतोय. मला कुणीच आडवा गेला नाही आणि तू माझा घरगडी लेका. बिन आई बापाचं लिकरू म्हणून मी तुला सांभाळला आणि माझ्या डोक्यावर बसायला लागला जोयर. तुला तुला वर काय उठ उठ उठ, तू असा ऐकायचा नाहीच. काम खाली बस बस खाली. सरपंच बसतो. काम कर म्हणल्यानंतर काम चोकारपणा खायला कमी पडतं का रे? नाही पुन्हा जर तू काम चोकारपणा केला तर माझ्याशी राण्याला सांगितलं झाडं वाळून चालली तर आप्पा, अरे काय रे दाद्या, अरे काय काय बोल. तुमची उमेदवारी फिक्स झाली. गावच्या लोकांसाठी जे काय करतो ते नाही काय ते काय सांगू नका आप्पा. ही भुजंगराव जो परत आला या काय गावाचं वाटलं करत आणि आता गावाचा विकास थांबल. तुम्ही जर निवडून आला तर तुम्ही सरपंच होता. हल्लीच्या रस्त्यानं गेलं. राण्याला सांगितलं झाडं वाळून चालली तर आप्पा, अरे काय रे दाद्या, अरे काय काय बोल. तुमची उमेदवारी फिक्स झाली बरं का. अरे कशाला काहीतरीच करता तुम्ही लोक. अरे मी फक्त समाजसेवा म्हणून करतो, गावच्या लोकांसाठी जे काय करतो ते. नाही काय ते काय सांगू नका आप्पा. ही भुजंगराव जो परत आला हे अख्ख्या गावाचं वाटलं करत आणि अख्खा गावाचा विकास थांबल. तुम्ही जर निवडून आला तर तुम्ही सरपंच होताल आणि तुम्ही गावाचा विकास करणार. हे मात्र 100% खरं आहे. हे माझं मत नाही, हे सगळं अख्ख्या गावकऱ्यांचं सगळ्यांचं मत आहे आप्पा. बघ सरपंच होणं हे यात काय मला रस नाही आहे, पण एक सांगतो तुला. आता तुम्ही म्हणताच आहे सगळे गावकऱ्यांनी मनावर घेतलं आहे तर ठीक आहे, माझ्याकडनं आणखीन काय सेवा करायची असेल तेवढी करेन मी. हां हो चालेल आप्पा. चालेल चालेल. येऊ का आप्पा? भुजंग माझं नाव, मला घाबरतो सारा गाव. गेली 35 वर्ष झालं या गावचा मी सरपंच आहे. मला कुणी पण आडवा गेला नाही आणि जो आडवा आला त्याला मी आडवा केल्याशिवाय राहिलो नाही. पण गण्या कुठे गेला आहे? सरपंच सरपंच घोटाळा झाला. ए गण्या, अरे कसला घोटाळा झालाय? अहो त्या शिरपतराव धनवडेने तुमच्या विरोधात अर्ज भरला. काय? अहो सगळं गाव शिरपतराव करतंय. सरपंच घोटाळा होय ना. शिरपतराव जर निवडून आला तर आपलं काय खरं नाही. गेली 35 वर्ष केलेलं राजकारण चुलीत जाईन, चुलीत. कळत कसं नाही. काय फरक पडणार आहे? अरे असे किती शिरपतराव आले आणि किती आडवे केले, हो काय होईल त्यानं? पण त्यावेळेचा काळ वेगळा होता. मी गावात आलोय, ज्याच्या तोंडात ना नुसतं शिरपतराव. ह्या वेळेस म्हणतात भुजंगरावला माती चारायची आणि शिरपतराव धनवडेला निवडून आणायचं. आणि जर असं जर झालं ना सरपंच आपल्याला येरावड्याला जावं लागेल खडी फोडायला. भुजंग माझं नाव, मला घाबरतो सारा गाव. लेका गण्या, ह्याचा काटा काढावा लागेल. हा मला एक सांग, हा त्याच्या पाळतीवर हा आणि तो एकांतात कुठं घावला हा की बरोबर त्याचं काम काढू. अरे आतापर्यंत किती जणांना आडवं केलंय आपण. तसंच करतो, तुम्ही सांगताय तसं. त्याच्याशी राजकारण करतो, त्याच्याकडे जातो आणि त्याला वाटावं की मी त्याचाच माणूस आहे. त्याच्याकडे जाऊन त्याच्यासारखं वागतो. त्याच्या मनात काय काय चाललंय, कुठं प्रचार चाललाय सगळं काढून घेतो आणि येऊन तुम्हाला खबर देतो. हे गण्या, हा अरे असा शिरपतराव उभा राहिला, लोकांना वाटल तो सरपंच होईल, पण त्याला सरपंच नाही, त्याला डायरेक्ट ढगातच पाठवायचा. चालतंय. बरं कामाला लागलं पाहिजे. लगेच कामाला येतो मी. गेली 35 वर्ष आम्हाला कोणी पण आडवं आलं नाही आणि शिरपतराव धनवडे आम्हाला आडवं येते. कन्या, तू फक्त काम चोख कर. नाही ह्याला गाडला ना मातीत तर नावाचा भुजंग नाही. भुजंग माझं नाव, मला घाबरतो सारा गाव. भुजंगरावांनी सांगितल्याप्रमाणे आप्पा सकाळ सकाळ मारुतीच्या दर्शनाला येतात. आपण नक्कीच इथे येते ना. आपण चोरून ऐकू यांच्या डोक्यात काय चाललंय काय नाही आणि त्याप्रमाणे भुजंगरावाला सांगू. बरोबर आहे. आप्पा यायचा टायमिंग झाला, इथंच दडून बसतो. अहो आप्पा, अहो सगळं गाव धुंडाळलं. अरे काय रे दाद्या, हा
हा, तुम्ही सगळं गाव धुंडा कुठं तुम्ही इथं पाया पडायला आला हो सर? अरे आता देवाच्या पायाचं पडलं पाहिजे, त्याच्यात आशीर्वादाने सगळं चाललंय. हो चाललंय हा. चाललंय बरं ते बरोबर आहे. बरं की? आता ती कसं झालंय माहितीये का, आपल्या तुमच्या प्रचाराची तयारी खूप जोरात चालली आहे. हा, मी तुला तेच विचारणार होतो, कालच विचारणार होतो की प्रचाराची तयारीचं तू काय दिलंच नाही मला, नाही काय सांगितलं नाही. आपा तयारी मात्र जोरात चालली. हा. सगळे कार्यकर्ते तुमच्या रात्रंदिवस तुमच्यासाठी झटतायत. वा वा वा, एकदम छान आहे बघा ते. पण एक काम कर, हा बोला की. जरा प्रचाराकडे अजून लक्ष दे. हो चालेल. मला काय झालं, एक जरा अडचण आली आहे अशी. आपा त्यासाठी सांगा मला- काय झाले, काय काय अडचण आली? अरे काय माहिती आहे का, बोला की माझी आपा. बहीण जरा आजारी आहे, त्यामुळे मला तिला भेटायला गेलंच पाहिजे कसल्याही परिस्थितीत. आपा थांबा आता. जाणार आणि येणार लगेच परत. आपा थांबा आता, एवढे 2 दिवस झाले इलेक्शन झाले जावं. अरे तू आहे ना प्रचाराकडे लक्ष द्यायला, आपा आम्ही तर त्यामुळं आहेच की. मला काळजी नाही. बाकीचे आपले कार्यकर्ते सगळ्यांना बरोबर घे आणि बिंदास प्रचार करा. मी गेलो हा लगेच येतो. हो चालेल आपा. मग तुम्ही जावा. हो. तो बरोबर आम्ही सगळे हो, कार्यकर्ते हो, मिळून हो. सगळी तुमची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडतो. चालेल 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 चालेल. तुम्ही हो. कुठली टेन्शन घेऊ नका आपा. नाही, तुम्ही नाही, बिनधास्त जावा. नाही, नाही. येऊ का आपा? हो. हो चालेल. आप्पा राम 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 राम. आईला वाजतात कशाला आलत? बोल तू काय म्हणतो तू? काय नाही आलत तुमच्याकडे. तर आपला प्रचार कसा चालला? अहो जोरात चाललाय, पडलाच म्हणून समजा. काय तुम्ही नाही हो, तुमचा विरोधक हा. भुजंगराव पाटील पडलाच म्हणून समजा. बर. हो ज्याच्या त्याच्या तोंडात नुसतं आप्पा आप्पाच. त्या वेळेस तुम्हीच ना 35 वर्ष काय केलंय त्यांनी? हा हे बघा आहे आप्पा, लोकांनी आ- तुमच्या विश्वास टाकलाय, तेवढं काम करायचं बरं का. तुला तर माहिती आहे मी समाजसेवा म्हणून सगळं करत असतो, कुठलं पद पाहिजे म्हणून नाही. फक्त आता तुम्ही गावकऱ्यांनी सांगितले की ह्यावेळेस सरपंच तुम्ही व्हायचं, इलेक्शन लढा, म्हणून मी लढतो, नाहीतर बाकी काय नाही. पण पण- तुम्ही कुठं चाललाय एवढ्या गडबडीने? गडबड म्हणजे काय असतं माहिती आहे का, हा काहीतरी अडचणी असते. अहो पण अडचण सांगा. हे बघा, बरं. इलेक्शन मध्ये कोर्टात आणि दवाखान्यापुढं काही अडचणीला पोचा नसतात, नाही तर अडचणी वाढतात. अरे गण्या, हा काय माझी बहीण जी आहे हा ती जरा आजारी आहे, जरा सिरियस आहे असं समजलं. सिरियस आहे? हो, आता देवा मग त्यामुळं आता. मी काय करणार आहे, जाणार आहे आणि लगेच माघारी येतो. अहो पण असं कसं आपण 2 दिवसावर इलेक्शन आलंय, अरे तुम्ही आता गेल्यावर फरक पडन राहू. तुम्ही लोक आहे ना प्रचाराला. आम्ही तर आहे, पण मग? लोकांपर्यंत तुम्ही गेला पाहिजे. 2 गोष्टी तुमचं ऐकते लोक. ते बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. मी म्हणणार तेच तुम्ही म्हटलं तरी गावाले समजणार. ना ते पण एवढा खरंच आहे. विश्वास माझा पण तुमच्यावर आहे. हाय, हाय. हं? गण्या आणि तो आमचा दाद्या, हा. हं? तुम्ही दोघांनी मस्त तुम्ही काळजीच करू नका. आणि हे बघा, दमाने जा, हो. संध्याकाळची येळ आहे. हो, नाही नाही हा. हो हो दमाने जा आणि या. हो, हो, हो. हा. चल. आता काय करायचं आयडिया. बरं झालं आता ही बहिणीची ह्याची खबर आली की आता राजू आता बहिणीकडे जाईल. आपण मध्येच खिंडीत गाठायचं. हीच गोष्ट भुजंगरावला सांगायची. ह्याचा काटा कसा काढायचा आता मला बी माहिती. आता भुजंगरावकडे जातो आणि त्यांना सांगतो की मधल्या खिंडीतनं शिरपतराव धनवडे चाललाय, या संधीचं सोनं करायचं. चला. गेलो 2 दिवस झाले त्या गाण्याला शिरपतरावच्या मागावर पाठवलं. खबर नाही ना बातमी नाही. ह्यो गाण्या नेमका करतोय काय? नाही नाही, गाण्याकडे बघितलंच पाहिजे. गाण्या फुटला बिटलाय, मला तर तसा संशय येतोय. पण भुजंग माझं नाव मला घाबरतो सारा गाव. सरपंच सरपंच पट्टी आणली या. काय गाण्या खबर पक्की आणली? अरे माझं कान सुचल्यात नुसतं. लवकर सांग काय खबर आणली आज? शिरपतराव धनवडेची बहीण अचानक आजारी पडली, सिरियस झाली हा. आणि रातोरात मधल्या खिंडीतनं चाललाय भेटायला बहिणीला. हा, आतापर्यंत गैरसमज. हा. आता खिंडीत तर आयटी संधी चालू नाही. हो. चिंतित मार वाजतोय. खिंडीत गाठो. त्याचं ऐकलं तर ठीक, त्याचं त्याचा तिथंच काटा काढवा. मी तर आता समजून सांगणार, ऐकलं गोडीने तर ठीक आहे, नाही तर मग शेवटी भुजंगरावचा मग डाऊन्स कसा तू तुला चांगलाच नाही. ती सरायला काय खिंडीत गाठो. हे 5 वाजले. काही चालत नाही.
विचार असतो. पण पक्की होती ना पण अहो, माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलं होतं. आपला रातचं ह्या वाटेने जाणार आहे खिंडीतनं. आता पाचची एसटी सुद्धा गेली असेल. या त्यांचे जरा दम काढा की. गेलं माझ्या कानाने ऐकले. किती वेळ झाला वाट बघून गेला बिला तर ना मला गेला येणच घे जरा. तेच बेटा हे आले सरपंच. सावध का नाही सावध. सावध राहा. मला की काय समोरच करायचं गळा चावडायचा. चालतंय. सगळं कसं इकडं चूक येऊ कळलं कानाची त्या त्या कानाला कळलं तुला? हो. चला. वाढायचं ना चंद्रराव. तुम्ही राम राम. राम राम गणपतराव. नाही नाही एवढं लगबगीनं कुठं चाललाय सांग. चाललंय जरा एक काम आहे. तुमचं काय मतच काय म्हणतो या येळेला म्हणून तुम्ही सरपंचकीला फॉर्म भरला. मी भरला नाही, गावकऱ्याच्या माध्यमामुळे भरला. मला फक्त समाजसेवा करायची. गावकऱ्यांचा आग्रह. गणपतराव गेली 35 वर्ष झाले या गावचं मी राजकारण. आणि तुम्ही एवढंच आमचे जयराव, गेली 35 वर्ष झालं तुम्ही काय काम केलंय मला सांगा की. गावकऱ्यांसाठी काहीतरी केलंय का? गावासाठी काय नाही हा? आणि ह्याच्यामुळेच गावकरी बी थोडे हो आप्पा, तुमचं तोंड बघितलंय का आरशात? भुजंगरावांनी 35 अहो पार आमदारापासून खासदारापासून दिल्लीपर्यंत वळकीत. तुमचं काय आहे व? ए गाणे, अरे तू मगाशी माझ्याकडे आला होता की हा? प्रचार करतो म्हणून. अहो, आणि तुम- हे काय मध्ये तुमचा कोण प्रचार करताय? आम्ही प्रचार करणार भुजंगरावांचा. हा. गणपतराव मी काय म्हणतोय हा. इलेक्शनला 50-50 हजार रुपये तुमचं गेलं असतं. अजून 5-50 घ्या आणि घ्या माघारी फार्म. भुजंगराव, तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर 2 लाख रुपये देतो. तुम्ही बाजूला सरकार. भुजंगराव अहो सरपंच हे असं ऐकणार नाही. अहो, बघताय काय तुम्ही? अरे बाबा ही गोष्ट सांगायची नसते. मी काय म्हणतोय माघारी घेणार आहे का नाही? अरे तू काय करणार माघार घेणार आहे का नाही? भुजंगराव, बघा, भुजंगराव. बघा तेवढं काय. गण्या, तुला दाखवतो मी. मारा धरा. मारा भुजंगराव. भुजंगराव. सरपंच मी ह्याला वाटलं पडा. याला आता काय करायचं? हो मी भावाच्या नादी लागतोय. अरे आजपर्यंत मला जो आडवा आला त्याला मी आडवा केलाय. आणि आता काय करायचं? अरे तुला काही वेगळं सांगावं लागतंय बे. आजपर्यंत किती जणांना आडवे केले. गण्या झालं काम. चल चला. आता सरपंच कोण? तुम्हीच. सागऱ्या, तुला माहिती आहे का काय रे? अरे आपल्या गावातला आप्पा गायब झाले ते. अरे मला पण उडत कळालं. नेमकं इलेक्शन टाइम मध्ये कसं काय? अरे माझा अंदाज आहे की भुजंगरावाचाच हात आहे यात. आतापर्यंत एवढे गायब आणि या पंचवर्षिकला आप्पाच निवडून येणार होते. हा, हे तर 100% गॅरंटी होती की सगळ्यांनी निवडून द्यायचा विचार चालला होता. मग आता त्यांच्या विरोधात तक्रार कोण करणार? अरे मला एकच आपल्या गावात असा माणूस आहे, कोण? आपला दादा पहिलवान. फोन लाव. हॅलो, हा दादा साहेब. अहो आपले आप्पा गायब झालेत. हा, आपल्या गावात एकच असा माणूस आहे तुम्ही की तुम्ही त्याच्या विरोधात जाऊ शकता. बघा आमचं सांगायचं काम आहे, करा तेवढं काहीतरी. हा, चौकशी सुरू आहे. ठीक आहे सर. हो, आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करीतच आहो. हो, नमस्कार साहेब. नमस्कार. बोला. साहेब, आमच्या गावातले शिरपतराव धनवडे
गेले 3 दिवसापासून गावातनं गायब आहेत. बहिणीच्या इकडे जातो म्हणून गेलेत. 3 दिवस झालं काय त्यांचा तपास नाही. पाहुण्यारावळ्यात बी चौकशी केली पण त्यांचा तिथं बी काही ही लागलं नाही, तपास लागला नाही. तर बहिणीकडे बी चौकशी केली पण बहिणीकडे सुद्धा काही नाही, इकडे आले नाहीत म्हणून उत्तर मिळाले सर. तर कुठे गेले ते आम्हाला काय माहित नाही सर. आता एवढ्या ह्याच्यात सरपंचच्या ह्याला उभं राहिले होते उमेदवारीला. त्यांची कुणासोबत काही दुश्मनी वगैरे होती? काही नाही. तुमचा कोणावरती संशय? गावात तशी दुश्मनी म्हणून असं नाही पण सर माझा भुजंगराव सरपंचावर डाऊट आहे. बरं. लोहार, हां येस सर. यांची तक्रार नोंदवून घ्या येस आणि लगेच गाडी काढा. येस. आप्पा ज्या रस्त्याने गेले तो रस्ता हाच का? साहेब हाच पांदीचा रस्ता आहे, ह्याच रस्त्याने आप्पा गेले. चल दाखव. चला वस्ताद, हा बोला की साहेब. असा काय संशय आहे का तुम्हाला कोणावरती? संशय असा म्हणावं का असं कुणावर नाही पण आता गेल्या 35 वर्ष बघा आपल्या गावचं सरपंच भुजंगराव साहेबच होतं. हां हां. आता सगळ्या गावकऱ्यांनी मिळून ह्या आपल्या आपणला सरपंचीचा फॉर्म भरायला लावला आणि उमेदवारी त्यांना जाहीर केली. अच्छा. हा, यांच्या बाजूने कोण कोण प्रचाराला होते? आपणच्या बाजूने का? आपणच्या बाजूने प्रचाराला गावातला गाणा कोतवाल म्हणून आहे साहेब. गणा कोतवाल. हा साहेब. लोहार, बोला. या गण्याचा पूर्ण शोध घ्या आणि त्याची पूर्ण माहिती गोळा करा. येस सर. हा कुठे जातो, काय करतो, मला या गण्यावरती शंका आहे. तुम्हाला एक 6 ते 7 तासात लगेच त्यांची चौकशी करून सांगतो. 6 ते 7 तास नाही, 2 ते 3 तासात माहिती गोळा झाली पाहिजे. चालेल चालेल सर. हां. पण साहेब 2 दिवस झाले तुम्हाला तपास लागा नाही साहेब. कुठे गेला असं आमचा आप्पा? हे बघा, पोलीस खात्याचं काम प्रोटोकॉलनी चालतं, त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा धीर ठेवावा लागेल. आणि बरं का वस्ताद, पोलिसांचे हात लय लांब असतात, ते कधी पण तुम्हाला हुडकून दाखवल्याशिवाय ठेवणार नाहीत ते. साहेब जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढा आमच्या आप्पांचा तपास काढा आणि काय आप्पा कुठे गेले तर आमची तेवढी हुडकून काढा. चालेल. कारण अख्ख्या गावाला त्यांची कळकळ लागली. तुम्ही काळजी करू नका. चालेल साहेब. आरोपीला शोधल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा गणा जर आपल्या हातात लागला तर पूर्ण प्रकरण उलगडेल लोहार. तेव्हा लागा कामाला आणि त्या गण्याची इतंभूत माहिती जमा करा. कुणाला यंदा मतदान करणार? होय. बरं बाई, ती भुजंगराव 25 वर्ष झालं निवडून देते त्याला, पण काय सुद्धा नाही दिलं. घरकुल देतो म्हणला, नळ देतो म्हणला, पाण्याला तर नदीला जायला लागतंय. माझं तर पहिल्यांदाच ह्या वेळेस मी कोणाला करावं तेच समजणं. तू आप्पालाच मतदान करा. आप्पा निवडून आले ना बघ गावाचा विकास कसा. बरोबर. तुम्हाला माहिती का गावात पोलीस येते, पोलीस आले ते गावात. तुम्हाला कळलं का? कोणाला शोधते तिथं वाटतं की आप्पा गायब झाला गावात ना. बाबा पोलीस आले म्हणजे आपल्याला विचारतो. चला तुम्हाला ते गणाचं घर दाखवतो. हा बघा साहेब, हेच ते घर आहे. का त्याला तर कुलूप आहे. साहेब आता सकाळपासून तर घरीच होता. कुठे गेला काय असं? माहित? तुमचा काय अंदाज? साहेब बहुतेक तो इथंच गेला असेल भेटतो कुठतरी. गावाचं अलपाखरी बसलय डौलात अन खुद कन हसतही गेलात. कसला पाडला हाच तो गाणं आहे. कसं कसं चालत आपलं. अयो, साहेब वस्ताद काय झालं? वस्ताद? अरे इथं काय भाऊ काय केलं? मी काय केलं वस्ताद? मी काय केलं? काय नाही होत, चुकलं. माझा काय दोष आहे? काय केलं? काय आहे? काय गडबड आहे? हा कोण आहे? हाच तो गण्या बघा. अच्छा, हा. त्या श्रीपतरावांच्या मृत्यूमागे याचाच हात आहे. हा हा. हा, मला सारं काही कळलं आहे. जे काही आहे ते खरं खरं बोल. सर तो असा नाही ऐकायचा, त्याला 3 ट्रायल मध्ये घेतल्याशिवाय नाही सांगणार तो. हे बघ गण्या, जे काही आहे ते खरं खरं सांग, नाही तर तुला त्यांच्या श्रीपतरावांच्या खुनाच्या याच्यात जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. हो साहेब, मी नाही काय केलं. तू खरं जर बोलला तर तुला माफीचा साक्षीदार म्हणून कमीत कमी शिक्षा देईल. अहो पण कोण शिरपतराव धनवडे साहेब? मी ओळखत नाही त्याला. खरं हा, बोल. खरं बोल. नाही ओळखत साहेब. नाही ओळखत. साहेब सांगतो साहेब, सांगतो. शिरपतराव धनवडेचा खून भुजंगराव सरपंचांनी केलाय.
आणि मी साक्षीदार आहे त्याचा. त्यांच्या विरोधात इलेक्शनला उभा राहिला आणि मी सगळं कानाकुना दिला आणि बहिणीला भेटायसाठी चालला होता, मध्ये वाटत गाठून त्याचा खून केला. काठीने नरडा आवळून त्याचा खून केला आणि रानात पुरलाय. साहेब त्याला मला माफ करा साहेब. लोहार, गाडी काढा. येस सर. आणि प्रेताची विल्हेवाट कुठं लावली रे? सांगतो साहेब, दाखवतो मी. चला साहेब, माफ करा, माझी चूक झाली. दाखव कुठं चल पुरलंय ते. दाखव कुठे पुरलंय ते साहेब माफ करा. आणि कसं मारलं ते सांग. बघा ना दाखव सर कुठं पुरलंय. कुठे पुरलंय? कुठं पुरलंय आपण आमच्या दाखवा. साहेब हीच ती जागा. तिथं आहे का? कशाने मारलं? भुजंगरावांनी काठीने त्याचा गळा आवळला. कोणती काठी? कशाची काठी होती? कुठे आहे ते? चल दाखव ते. काठी तिकडे दडवली. चला चल दाखव. दाखव पहिले काठी दाखव. आपण कुठं कशाने मारले दाखव. कुठे काठी दाखवते सर. कुठे आहे? साहेब बघा, इथंच काठी. सर ह्याला पकडा. हा? ह्याला पकडा. बघा साहेब माफ करा, माझी चुकली. हा भुजंगरावाच्या ऐकण्याने मी केलं. हीच ती काठी साहेब. लोहार, हो ॲम्ब्युलन्सला बोलवा आणि ते प्रेत उकरून पोस्टमॉर्टम साठी पाठवा. हो चालेल. आणि पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईपर्यंत याला ताब्यात ठेवा. चला ह्याला पोलीस स्टेशनला घेऊया आता. कन्या कुठे गेला? कन्या कन्याच्या घराला कुलूप. काहीतरी काळं भेर आहे. तरी मला सकाळी ना काळं मांजर आडवं गेलं होतं. नक्कीच काहीतरी घडलंय. ह्यो कन्या सकाळपासून कुठं गेलाय? ना त्याला शोधला पाहिजे. हा, कन्याला पोलीस घेऊन काय आली? साहेब येतो भुजंगराव. त्यांनी खून केलाय. काय झालं? अरे कन्या काय केलंस तू? पोलीस तुला धरून आणलंय. अरे तुला काय केला गुन्हा तो कन्या? चल पोलीस स्टेशनला गेला सांगतो तुला. मला कशाला? ती कन्या पकडलं तुम्ही साहेब? नाही, माझा काही संबंध नाही. ह्यांनी शिरपतराव धनवडेचा खून केलाय. होय. नाही साहेब, कोण शिरपतराव धनवडे? चल ना पोलीस स्टेशनला गेल्यावर सांगतो तुला जास्त आता कसं घोडा काय. बनवू नको. चल साहेब गण्या, अरे हरामखोरा, सगळं वकून बसलाच बाई. वाटणार तर काय करणार? अरे सख्या भावाचा खून केला तू माझ्या. अरे कवापासून म्हणलं तुला गुतिवणार म्हणजे गुतिवणार. साहेब आरामखोर माणूस आहे, याला अटक करा, फाशीची शिक्षा द्या. लय निष्पाप जीवांचा बळी घेतलाय ह्या हरामखोराने. सोडू नका त्याला. लेका गण्या, त्याला सोडू नका. लका तो असा डाव साधलाच वैर. तरी मी म्हणतो या, मी त्या आब्याचा खून केला, तू त्याचा भाव निघालास काय? माझाच भाऊ होता तो, रक्ताचा. खून केलास तू हरामखोरा. साहेब सोड नका याला. कन्या, लेका गेली 2 वर्ष लका माझ्या ताटाखालचं मांजर बनून राहिलास आणि तू असा डाव साधलाच वैर. मला बदला घ्यायचा होता माझ्या भावाचा, म्हणून मी हे डाव साधला. लेका गण्या, मला फक्त सुटू येऊ दे. नाही तुझ्या नरडीचा घोट घेतला ना, तो तुला मी सोडणार नाही. आता तुला जन्मठेप होणार. चल. तुला गाव माफ करणार नाही. साहेब मला थोडं बोलायचंय. या राजसत्तेच्या पायी, या लोभापायी मी माणसाचा सैतान झालो आणि नाही ते करून बसलो. साहेब तुम्हाला फक्त शिरपतराव धनवडेचा खून माहिती आहे, पण या हातानं जवळजवळ 100 ते 150 माणसं या तालुक्यातले मारून टाकलेत. मला जगण्याचा अधिकार नाही साहेब, पण एवढंच सांगतो की सत्य लालचे पायी मी जो हैवान झालोय, असं कुणी पण हैवान होऊ नये. माझी तुम्हाला विनंती आहे आणि कोर्टाला विनंती आहे माझी की मला जगण्याचा अधिकार नाही. मला फाशीच झाली पाहिजे साहेब, मला फाशीच झाली पाहिजे. आता तुला जे काही बोलायचं ते कोर्टात बोलायचं.